चेंडू पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. खाता उघडलेलं आहे वाईट चेंडूवरती. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या आले 1. उत्कृष्ट फटका. चौकार घोषित केलाय पंचांनी. खूपच सुंदर असा फटका मारला होता मिडॉनच्या दिशेने फुलचंद यांनी आणि चौकार घोषित केलेला आहे. फ्लिकच्या फटक्यावरती 1 धाव घोषित करण्यात आलेली आहे. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या आले बिनगडी बाद 6 धावा. पुढील चेंडू निलेशचा सामना करतील संदीप. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅट अँड बॉलचा काय संपर्क नाही. निर्धाव असा चेंडू निलेशचा. सुंदर असा चेंडू. आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार निलेश जयस्वाल याला देण्यात येत आहे. रमेश जयस्वाल सॉरी. त्यांना पुरस्कार देत आहेत आपले परम मित्र सूरज नलावडे. निलेशच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या सामन्यामध्ये जर 3 चौकार मारल्यास विजय कुंडले यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक इथे जाहीर झालाय. सुंदर असा चेंडू. गचा असं विकेट किपिंग. 1 धाव घेण्यात यश आलेले आहे. दोन्ही फलंदाजांना एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे बिनगडी बाद 11 धावा. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन आलाय तो तानाजी मोरे. या भव्य दिव्य सामन्याचे संयोजक. बघूया काय कामगिरी करतात ते आपल्या संघासाठी तानाजी मोरे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि त्रिपाळीचीत झालेला आहे तो संदीप. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज आलाय तो मयूर. 1 धाव घेण्यात यश आलंय ते मयूर याला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आले 1 गडी बाद 12 धावा. पुढील चेंडू तानाजी मोरेचा सामना करतील फुलचंद. चौथी धाव घेण्यात यश आलेले आहे. 2 धावेवर समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 14 धावा. पुढील चेंडू तानाजी मोरे यांचा सामना करतील फुलचंद. उत्कृष्ट फटका कव्हरच्या दिशेने मारलेला. 1 धाव घेण्यात यश आलेले आहे. पुढील चेंडू तानाजी यांचा मयूर याचा फ्लिकचा फटका. 1 धाव घेण्यात यश आलेले आहे. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव असा चेंडू. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केली होती तानाजी मोरे यांनी. आणि आपल्या वैयक्तिक अशा पहिल्या षटकामध्ये तानाजी मोरे यांनी 5 रन देऊन 1 विकेट घेतलेला आहे. वैयक्तिक असा पहिला आणि संघासाठी 3रे षटक घेऊन आलाय तो रोहन. उत्कृष्ट फटका मयूर याचा. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या आली 1 गडी बाद 17 धावा. उत्कृष्ट फटका फुलचंद डिक्लेअरच्या स्वरूपात धाव घोषित केलेली आहे पंचांनी. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली 1 गडी बाद 18 धावा. फुल टॉस चेंडू आणि
फुलचंद बाद झाले, त्याच्या जागेवर नवीन फलंदाज आलाय तो हरीश. चौकार मारायचा प्रयत्न होता आणि फुलटॉस बॉक्स आउट झालेला आहे तो फुलचंद. नवीन फलंदाज आलाय, त्याच्या जागेवर हरीश. उत्कृष्ट चेंडू, लेग ब्रेक चेंडू होता, निर्धावाचा चेंडू रोहन याचा. नो प्लस वन, एक धाव प्लस होईल. या चेंडूवर 2 धावा भेटल्या त्या हरीश आणि मयूर याला. पुढील चेंडू रोहन याचा, सामना करतील मयूर. पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव घेण्यात यश आलेला आहे ते मयूर याला. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या 2 गडी बाद 21 धावा. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर नो चेंडू घोषित केलेल्या पंचांनी 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या वाढ झाली, धावसंख्या आली आहे 2 बाद 23. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात घोषित केलेली आहे पंचांनी. धावसंख्येत वाढ झाली आहे, धावसंख्या आली आहे 2 गडी बाद 24 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे 2 गडी बाद 24 धावा. नवीन गोलंदाज आलाय तो वैयक्तिकचा पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन आलाय तो रवींद्र. सामना करतील हरीश. सम्राट. शेवटचे 5 चेंडू शिल्लक सम्राटाच्या गोलंदाजीतील. एक धाव घेण्यात यश आलेली आहे दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या आली आहे 2 गडी बाद 26 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. उत्कृष्ट फटका, एक धाव घेण्यात यश आलेले आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या आली आहे 2 गडी बाद 27 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक सम्राट याच्या गोलंदाजीतील. स्लोअर वन चेंडू आणि खूप गचा असं क्षेत्ररक्षण निलेश यांच्याकडनं आणि पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. धावसंख्येत वाढ झाली आहे, धावसंख्या आली आहे 2 गडी बाद 31 धावा. विकेट. पंचांनी बाद घोषित केलेला आहे. पंच श्रेयस माने यांनी आउट घोषित केलेला आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू सम्राट बघूया काय कामगिरी करतात ते आपल्या संघासाठी. स्लोअर वन चेंडू आणि धावचीत झालेला आहे तो हरीश आणि शेवटच्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 33 धावाचं आव्हान. 33 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे ते त्यांच्याकडे आव्हान ठेवलं ना. लंकापती रावण यांच्याकडे 33 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते महाबली हनुमान या संघाने. बघूया काय कामगिरी करतात ते आपल्या संघासाठी. लंकापती रावण यांचे फलंदाज
कॉल करना कॉल करना कॉल कर इधर इधर कॉल कर ये कोण आलं बॅटिंगला लंकापती रावण यांच्या संघाकडनं फलंदाजीसाठी आलेले आहेत तानाजी मोरे आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते रोहन आणि वैयक्तिक असा पहिला षटक घेऊन आलाय तो मयूर सलग 3 चौकार मारल्यास किंवा हॅट्रिक घेतल्यास 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे सचिन थोरात यांच्याकडनं उत्कृष्ट चेंडू निर्धाव असा चेंडू मयूर याचा टॅप मारण्याचा प्रयत्न होता तानाजी मोरे यांचा निर्धाव असा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न आणि धावचीचा प्रयत्न होता पण धावचीचा वाच झाला नाहीये एक धाव घेण्यात यश आले आहे ते दोन्ही फलंदाजांना नवीन फलंदाज रोहन मयुरेचा पुढचा चेंडू रोहन याला काय समजला नाही चोरती गाव घेण्यात यश आलेले आहे दोन्ही फलंदाजांना धावसंख्येत वाढ झाली धावसंख्या आली आहे बिनगडी बाद 2 धावा हॅलो फलंदाजीसाठी आलेले आहेत तानाजी मोरे सामना करतील पंचांनी एक धाव घोषित केलेली आहे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे ते तानाजी मोरे याला धावसंख्येत वाढ झाली धावसंख्या आली आहे बिनगडी बाद 3 धावा शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे विजयासाठी 33 धावांचं आव्हान आहे लंकापती रावण या संघाकडे देठ चेंडू दिलेला आहे पुढील चेंडू पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे तो मयूर सोपेकर यांचा धावसंख्येत वाढ धावसंख्या आली आहे बिनगडी बाद 5 धावा पुढील चेंडू मयूर सोपेकर याचा सामना करीत तानाजी मोरे आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता एक धाव घेण्यात यश आले दुसऱ्या धावाचा प्रयत्न एका धावावर समाधान मानावं लागले ते दोन्ही फलंदाजांना धावसंख्या आली आहे बिनगडी बाद 6 धावा शेवटचा चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू शिल्लक 5 बॉल 5 रन 5 बॉल 5 शेवटचा चेंडू उत्कृष्ट फटका 2 धावा घेण्यात यश आलेले ते तानाजी मोरे आणि रोहन याला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे बिनगडी बाद 7 धावा विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे ती लंकापती रावण या संघाला आणि महाबली हनुमान या संघाचा कर्णधार फुलचंद एक धाव घेण्यात यश आले ते तानाजी मोरे याला धावसंख्येत वाढ झाली धावसंख्या आली आहे बिनगडी बाद 8 धावा पुढील चेंडू फुलचंदचा सामना करतील रोहन रनआउटची संधी होती मग रनआउटची संधी घालवली आहे ती महाबली हनुमान याच्या खेळाडूंनी पुढील चेंडू फुलचंदचा सामना करतील तानाजी मोरे पुढील मारण्याचा प्रयत्न आणि
2 धाव घेण्यात यश आलेले आहे. ते तानाजी मोरे याला धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या आली आहे बिनगडी बाद 11 धावा. उत्कृष्ट फटका 1 धाव घेण्यात यश आले. दुसऱ्या धावचा प्रयत्न पण एका धावेवर समाधान मानावं लागले. ते दोन्ही फलंदाजांना धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या आली आहे बिनगडी बाद 12 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 1 धाव घेण्यात यश आलेले रोहन याला धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. 13 धावा झाले आहेत. ते दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि रन आउट झालाय तो तानाजी मोरे. या ठिकाणी खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी करून रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो तानाजी मोरे. रुमाल पण नाही आणलाय मी यार. बॉलर कोण? वैयक्तिकाचा पहिल्या आणि संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन आले ते संदीप. त्याचा सामना करते निलेश. तानाजी मोरे याच्या जागेवर नवीन फलंदाज आलाय तो निलेश. बघूया काय कामगिरी करतात ते आपल्या संघासाठी. निलेश सोनार यांच्यासाठी खुशखबर आहे. त्यांनी जर 1 चौकार मारल्यास त्याला 501 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. 1 चौकार मारल्यास 501 रुपयाचा पारितोषिक. पुढील चेंडू संदीप. सामना करतील रोहन. फुलटॉस चेंडू होता. 1 धाव घेण्यात यश आले आहे. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या आली आहे 1 गडी बाद 15 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. निलेश याला सुवर्ण संधी. 1 चौकार मारल्यास 500 रुपयाचा पारितोषिक आणि 500 रुपये मिळवण्याच्या नादात विकेट घालवली आहे ती निलेश याने. वाचले 500 तुझे. अरे वो लेके क्या करा? नहीं बोला इसका पहले बोला था. दूसरे मैच के नहीं मिला आपको? दूसरे मैच का वो दद्दू लेके गया. आणि गच्चा असा क्षेत्ररक्षण चौकार मिळालाय तो सम्राट याला. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या आली आहे 2 गडी बाद 19 धावा. खूपच गच्चा असं क्षेत्ररक्षण मयूर यांच्याकडनं. काय इसके बाद एक और ओवर ही बस लास्ट. एक और बचे जरा मैं आपको दे दो चलेगा ना. हॅलो. हॅलो. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा.
चला समीकरण आहे आता 7 चेंडू 12 धावा. उत्कृष्ट फटका एक धाव घेण्यात यश आलेले आहे. 7 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. लंकापती रावण या संघाला 7 चेंडू 11 धावा. तानाजी मोरे नियम आपणच बनवायचे. सहा चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. हॅलो, तानाजी मोरे यांना विनंती आहे की त्यांनी खेळाडूच्या कक्षामध्ये बसावे. तानाजी मोरे यांना विनंती आहे. मंडळाचे सर्व सन्माननीय तानाजी भाऊ मोरे यांनी मंडळाच्या नियमाचं उल्लंघन करू नये की त्यांनी सर्व आपल्या संघाला घेऊन खेळाडू कक्षात बसावे. धन्यवाद. आपण मंडळाच्या आज्ञेचं पालन केलात. सर्व संघालाही घेऊन बसावेत. ओमकार मोटरचे मालक साईराज मित्रमंडळाचे साईराज प्रीमियर लीगचे संयोजक असे मंडळाचे लाडके तानाजीभाऊ मोरे यांना विनंती आहे की त्यांनी आपला संघ घेऊन खेळाडू कक्षामध्ये बसावं. तानाजी मोरे, 5 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. सर्व दारोमदार आता सचिन माने यांच्यावर आलेली आहे. बघूया आणि चौकार मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असा चौकार मारण्याचा प्रयत्न सचिन माने यांचा. श्रेयस माने यांना बघून त्यांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी चेंडू आरपार करून टाकला. चिक्या 4 बॉल 11. चार बॉल 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करत आहेत. टंकर. संघाला विनंती आहे, पंचांशी वाद घातल्यात. आता हॅट्रिक बॉल. सुनील सोनी उर्फ टंकर शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामना करतील सम्राट.
आणि हा बॉक्स आउट झालेला आहे तो सम्राट या ठिकाणी रॉकस्टार आमच्या साईराजचे रॉकस्टार गणेश सोलंकी, गणू द रॉकस्टार आणि सामना करतील सुनील सोनी उर्फ टंकर याचा. टंकर जादू टोना कमकर आणि टंकरने 4 विकेट घेतलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या. आणि उद्याच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था सुनील सोनी टंकर यांच्याकडून. साईराज प्रीमियर लीगला उद्या रविवार दिनानिमित्त संध्याकाळी चहाची व्यवस्था मंडळाचे संयोजक सन्माननीय तानाजी मोरे यांच्याकडनं घोषणा करण्यात आहे. चहा आणि खारी बिस्किट सन्माननीय तानाजी मोरे ओमकार मोटर्सचे मालक हे देतील. तसेच रात्रीची जेवणाची सोय शिवा इव्हेंटचे शिवाजी भाऊ दरेकर यांच्याकडनं